श्रीकांत एक अनुभवी ट्रक ड्रायव्हर नांदेडहून रात्रीच्या अंधारात माल घेऊन लातूरच्या दिशेने निघालेला होता। रेडिओ बंद, मोबाईलला नेटवर्कही नाही, फक्त ट्रकचा आवाज। आणि आता हळूहळू हवेत काहीतरी बदलू लागलं। वाऱ्याच्या झुळकीत थोडं विचित्रपण आणि झाडांच्या पानामध्ये एक अनोखी किरकिर, जणू हजारो कीटक त्याच्या कानात काहीतरी कुजबुजत होते। ट्रकच्या हेडलाईटच्या प्रकाशात अंधाराला कापत तो चालू लागला आणि तेवढ्यात श्रीकांतला काहीतरी जाणवलं। समोरच्या दाट धुक्यात एक हलकसं सावलीसारखं हललं। त्यानं हेडलाईट तेज केला तर समोर एक म्हातारा उभा होता। तो म्हातारा रस्त्याच्या अगदी मधोमध उभा होता। अंगावर एक फाटकी राखेने भरलेली चादर। त्याचं शरीर थरथरत नव्हतं, पण त्याच्या सभोवतीची हवा मात्र थरथरत होती। आणि चेहरा एवढा भयानक होता की पाहूनच श्रीकांतच्या अंगावर काटा उभा राहिला। त्याचे डोळे खोल गेलेले पण आतून लालसर चमकत होते आणि त्याच्या चेहऱ्यावर ओठच नव्हते, फक्त काळपट दात, त्यावर चढलेली जळकी मळकट कातडी, डोक्यावर विरळ केस आणि कपाळावर चिरा, जणू कोणी कोरून काहीतरी लिहिलंय। पण सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे त्याचे पाय चक्क उलटे होते, पूर्णपणे मागे वळालेले, आणि तरीही तो सरळ चालत होता। त्याच्या चालण्याचा आवाज असा होता की जणू कोणी कोरडं लाकूड फरशीवर ओढतंय। श्रीकांत घाबरला। हातातून स्टीअरिंग सुटायला आलं। त्याने जोरात हॉर्न दिला, पण म्हातारा जागेहून हललाही नाही। डोळे फक्त ट्रककडे रोखून ठेवले होते। श्रीकांत जोरात ब्रेक दाबून ट्रक थांबवतो। श्वास अडकलेला असतो, कपाळावर घामाच्या धारा लागल्या होत्या। जाशील कुठं? एक खालच्या आवाजात कुजबुज त्याला ऐकू आली, जणू त्याच्या डोक्यातच तो आवाज घुमत आहे। हा नक्कीच भूतबाधेचा प्रकार आहे। कशीबशी हिंमत एकवटून तो पुन्हा ट्रक सुरू करतो आणि वेड्यागत तिथून पळत सुटतो। तो बराच पुढे निघून आला आणि त्याने सुटकेचा निश्वास टाकला। सुटलो बाबा। तो जेव्हा एक छोटा वळसा घेतो आणि रस्त्याच्या कडेला नजर टाकतो, तेव्हा मात्र त्याची बोबडीच वळते, कारण समोर तोच म्हातारा, तीच चादर, तेच लाल डोळे आणि तेच उलटे पाय। आणि आता तो मोठमोठ्याने हसत असतो। हसणं नाही, किणकिणाट, जणू ध्वनी नाही तर थेट मनावर ओरखडे घालणारा प्रकार। श्रीकांत गाडी थांबवत नाही, मागं न पाहता तोंडात फक्त एकच प्रार्थना करतो आणि इकडे तिकडे लक्ष न देता ट्रक सुसाट पळवत राहतो। अखेर पहाटेच्या वेळेस एका गावाच्या ढाब्यावर श्रीकांत येऊन पोहोचतो। त्याचं अंग पूर्णपणे घामाने भिजलेलं असतं। तो ढाब्यावर उतरतो आणि त्याला एक चहा सांगतो। ढाब्यावाला त्याची अवस्था बघून लगेच ओळखतो। तो त्याला विचारतो, काय झालं, एवढे घाबरलात का? त्यावर तो म्हणतो, इथे कोणी म्हातारा रस्त्यावर उभा असतो का, उलटे पाय असलेला? ढाब्यावाला गप्प होतो आणि त्याला हळूच सांगतो, अहो साहेब, त्या रस्त्यावर आधी एक म्हातारा ट्रक खाली येऊन मेला होता। त्याचा चेहरा इतका विद्रूप झाला होता की ओळखणंही शक्य नव्हतं। पण लोक असं म्हणतात, जो कोणी त्याच्या मार्गात ट्रक चालवतो त्याला तो रस्ता विसरू देत नाही। चहा वगैरे पिऊन श्रीकांत पुन्हा ट्रककडे वळतो आणि आरशात पाहतो। तो म्हातारा तिथेच आहे, त्याच्या मागे रस्त्याच्या कडेला, आणि अजूनही तो जोरजोरात हसतोय। ते पाहून मात्र त्याचं सर्वांग पुन्हा शहारतं। तो तिथून निघून जातो। त्यानंतर मात्र पुन्हा श्रीकांतला त्याचा अनुभव आला नाही। तर मित्रांनो, तुम्ही नांदेड साईडचे असाल तर त्या रस्त्याला तुम्हालाही असा काही अनुभव आला असेल तर नक्कीच आपल्यासोबत शेअर करा, आणि अनुभव आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।